पाहायला मिळालं. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती 2 धावा. यावेळेसचा बॉल मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? दूर राहिलेत. नो मॅन्स लँड मध्ये पडत असताना या बॉल वरती 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दोन्ही धावफलक पुढे सरकत असताना 6-4. 2 बॉलचा खेळ समाप्त. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुल केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ निर्विकेट सीमा रेषा पार. या बॉल वरती आल्या 6 धावा. आकाश काळेच्या बॅटमधून षटकार. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश काळेच्या माध्यमातून सुरू आहे. 6 3 बॉलचा खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पहा. वेग प्रचंड पाहायला मिळाला. या बॉल मध्ये अगदी कानाच्या बाजूने फुंकर मारत जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू जे ते सांगता पाहायला मिळते. या षटकाचा विचार करता एक वाईड डबल षटकार आणि हा बॉल डॉट. एकंदरीत 4 बॉल मध्ये 10 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दहा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतो. यावेळेसचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी मात्र यष्टीरक्षक दूर राहिलेत. डिक्लेअर झोन मध्ये या बॉल जात असताना या बॉल वरती आली 1 धाव. विकेट हा फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 5 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. दुसरी सेमीफायनल पाहतो, जिथे पहिल्या सेमीफायनल मध्ये हातलोट संघाला पराभूत करत असताना देवळी संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. तर यातील कोणता संघ देवळी संघासमोर 2 हात करेल हे पाहणं देखील गरजेचं असेल. यावेळेसचा बॉल ऑनसाइडला केवळ खेळून काढला. या बॉल वरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक, पहिला बॉल लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला जातोय. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना एका बॉलचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
यावेळेसचा बॉल बॅकफुटला आलेत, कट केलाय, क्षेत्ररक्षक राहतो दूर, चेंडू चाललाय दूर, या बॉलवरती षटकाराचा दूर, 6 धावा. बॅकफुटला येत असताना एक अप्रतिम बॅकफुट पंच पाहायला मिळाला आकाश काळे यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, मात्र या बॉलवरती प्रचंड वेग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. या बॉलवरती आली एक धाव, माफ करा एक धाव, एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना एकंदरीत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा विनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते किशोर सकपाळ, तद्वर मात्र या बॉलवरती आली एक धाव, एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना एकेरी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त, 21 धावा स्कोर कार्ड वरती. आकाश काळे 8 बॉल 18 त्याच्या बॅटमधून आलं, तर शंकर सकपाळ यांनी 1 बॉल फेस केला, 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा इथे सांगत्या पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम केयूसीसी गावडेशी संघाच्या गोलंदाजांनी केली आहे. पुढचा बॉल, इथे पहा लाईन खराब पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत आला. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत आहे, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त, 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने गेलेत, 1 कंप्लीट केली गेली, एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 धावा. 5 बॉलचा खेळ समाप्त. यावेळेसचा बॉल बॅकफुटला आलं, पंच केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. या बॉलवरती आली एक दुहेरीचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो केला गेलाय. या बॉलवरती देखील 2 आल्या, दुहेरीने धावफलक पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 25 धावा. आपण इथे पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कोयना सोशी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष प्रकाशदादा माने साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 25 धावा स्कोर कार्ड वरती, 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक, पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक किशोर सकपाळ आलाय, त्याच्याकडून चूक होतीये. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जात असताना या बॉल वरती आली एक धाव. महत्वपूर्ण कॅच होती. महत्वपूर्ण कॅच होती आणि ती कॅच ड्रॉप केली होती किशोर सकपाळने. मोठं जीवनदान आकाश काळेला पहिल्या बॉल वरती डबल आली आहे, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. माफ करा, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. यावेळेसचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आले, पकडलाय झेल, संपलाय आकाश काळेचा खेळ. पहिला धक्का टीम NKCC अहिर संघाला.
तसेच किशोरजी जाधव साहेब माजी सह खजिनदार कोयना सोशी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. दोन बॉलचा खेळ समाप्त. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर आकाश काळे सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला होता, मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. 26 धावा पाहायला मिळतात. दोन बॉलचा खेळ समाप्त. न्यू बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मंगेश सकपाळे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतं. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने आल्या आल्या चेंडूवरती केला घणाघाती प्रहार. चेंडू चालला सीमा रेखा पार. या बॉल वरती आला षटकार. 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी जागेवरून खेचून मारला या चेंडूला. षटकारासाठी चेंडू चालला सीमारेषा पार. एकंदरीत धावसंख्येचा विचार करता 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिथे 32 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिझल्ट तोच पाहायला मिळाला. यावेळेस देखील चेंडू सरळ सीमा रेषा पार. या बॉल वरती आला अजून एक खणखणीत षटकार. 38 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ समाप्त. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. 2 बॉल फेस केले आणि 2 मध्ये 12 धावा मंगेश सकपाळे यांच्या बॅट मधून. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सेमी फायनल क्रमांक 2 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल सरळ जाऊन यष्टांना भेटला. यू मिस, आय विल डेफिनेटली. पहिले 2 बॉल तुझे होते, नंतरचे 2 माझे राहिले. विकेटचं पतन होत असताना सेलिब्रेशन पाहायला मिळालं. संदीप पवार अजून एक धक्का अहिर संघाला षटक. जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत जोडली गेली आहे. 38 विजयासाठी 18 बॉल आणि 39 ची आवश्यकता. चला टीम एनकेसीसी अहिर संघ आपले क्षेत्ररक्षक लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आणि टीम एसएस संघ आपण देखील तयार राहायचं.
सेकंड इनिंगची सुरुवात होती जिथे 39 लक्ष गोलंदाजी मार्क वरती शुभम सकपाळला आपण पाहतोय. स्ट्रायकर्स एंडला संतोष सकपाळ, नॉन स्ट्रायकर्स एंडला प्रवीण सकपाळ आपल्याला पाहायला मिळतो. 18 बॉल 39 ची आवश्यकता. पहिला बॉल चेजला होती सुरुवात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल धरणीला दान केला गेलाय. पहिल्याच बॉल वरती संतोष सकपाळ जंगलीला मिळालं जीवनदान. पहिल्याच बॉल वरती झेलची संधी होती मात्र झेल धरणीला दान केला गेला. मोठं जीवनदान संतोष सकपाळला मिळालं. 17 बॉल आणि विजयासाठी 37 ची आवश्यकता. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना बॅकअपला क्षेत्ररक्षक आलेत. एकच येईल. एकेरी पेक्षा जास्त काही नाही येणार. 2 बॉलचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती. 16 बॉल आणि 36 ची आवश्यकता. अहिर एनकेसीसी विपक्ष केयूसीसी गावडोशी असा सेमीफायनल क्रमांक 2 आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळला गेला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. या बॉल वरती आल्या 6 धावा. प्रवीण सकपाळच्या बॅटमधून षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. प्रवीण सकपाळच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा बॉल आणि 30 ची आवश्यकता. मोठा फटका आला प्रवीण सकपाळच्या बॅट मधून. यावेळेस बॉल ऑन साइडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत आकाश काय चेंडू फील करतील थ्रो करतील तद्वर मात्र घेतलेली एक. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले मात्र या बॉल वरती आले एक धाव. 91 धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 4 बॉलचा खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 14 बॉल विजयासाठी बनवायचे 29. 14 बॉल 29 चं समीकरण. पुढचा बॉल. यावेळेस पहा अगदी चांगला चेंडू हाताला. संतोष सकपाळने सोडून दिला होता चेंडू वाईट बॉलच्या आशेमध्ये मात्र चांगला चेंडू इथे हाताला गेला गोलंदाजाच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथून पुढे हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त झाला. एका षटकाचा खेळ समाप्त जिथे धाव संख्या स्कोर कार्ड वरती केवळ आणि केवळ लगावली गेली 10. चला टीम अहिर एनकेसीसी थोडस स्पीडअप घ्या. बारा बॉल 29 ची आवश्यकता. विराज संकपाळ गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज विराज संकपाळला आता या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे.
महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण षटकामध्ये विराट सकपाळने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळेच त्याला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती आणला गेला. पहिला बॉल लॉंगॉनला खेळला गेला. शंकर सकपाळ चेंडूवरती येतील. तद्वर मात्र या बॉलवरती एक धाव घेतली गेली. फेकी चांगली पाहायला मिळाली. 11 बॉल 28 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल बॅकफुटला आले. चेंडूला पंच केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या बॉलवरती 6 धावा संतोष सकपाळच्या बॅटमधून षटकार. दहा बॉल 22 ची आवश्यकता. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. संतोष सकपाळ 9 वरती तर प्रवीण सकपाळ 8 धावांवरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 17 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल विराट सकपाळचा. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक पाहायला मिळालाय. विराट सकपाळचं समीकरण बदललं. येणारे बॉल 9 बनवायच्या 22. 9 बॉल 22 चे समीकरण. यावेळेसचा बॉल अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा. महत्वपूर्ण क्षणी नो बॉल आलाय. 9 बॉल 21 ची आवश्यकता. 9 बॉल 22 ची आवश्यकता होती, तिथे 9 बॉल आलाय. 9 बॉल आता 21 ची आवश्यकता. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज स्पीडअप करा. यावेळेसचा बॉल फुल टॉस त्याच्यावरती केला. प्रहार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार. या बॉलवरती षटकार. चार बॉलचा खेळ समाप्त. 24 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 8 बॉल विजयासाठी बनवायच्या 15. 8 बॉल 15चं समीकरण. यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला होता, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वेगाने करण्यात आला. 2 धावा कंप्लीट करत असताना या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ समाप्त. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 7 बॉल 13 ची आवश्यकता. 7 बॉल 13 ची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतो. इथून पुढे कोणता संघ देवळी संघासमोर 2 हात करेल? KUCC गावडोशी की NKCC अहिर संघ? सात बॉल 13चं समीकरण. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का? वेगाने निघाले
प्रवीण सकपाळ या बॉल वरती आला, 2 धावा. दुहेरीन धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 28. विजयासाठी येणारे 6 बॉल बनवायच्यात 11. 6 बॉल 11चं समीकरण. हे षटक पाहिलं तर फारसं महागडं राहिलं, कारण या षटकामध्ये मोठे प्रहार आले. 6 बॉल 11ची आवश्यकता. प्रवीण सकपाळ असतील स्ट्रायकिंग एंडला, जिथे प्रवीण सकपाळ यांनी 3 बॉल फेस केलं. 8 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्या, तर 10 बॉल 19 धावा संतोष सकपाळ यांनी बनवल्या. चला प्लीज स्पीड अप करा टीम एनकेसीसी आहेर संघ. सहा बॉल 11ची आवश्यकता. पहिला बॉल आकाश काळे, पहिला बॉल अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेलाय. समीकरण बदलत असताना धावसंख्या 29. येणारे 6 बॉल विजयासाठी 10ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघालाय, मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 बॉल 10ची आवश्यकता. लेग ब्रेकचा वापर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आकाश काळेकडून केला जातो. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 10ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये काही सामना रंगलाय. सेमी फायनल क्रमांक 2 प्रवीण सकपाळ स्ट्रायकर्स एंडला, जिथे त्याला आता इथून पुढे मोठे फटके खेळण्यापेक्षा बॅटला बॉल लावणं हे महत्वाचं आहे. यावेळेसचा बॉल फुलटॉस, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र या बॉलवरती आली आहे लेग बाईटच्या स्वरूपाची एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 30 धावा. विजयासाठी उर्वरित बॉल 3 बनवायच्या 9. 3 बॉल 9चं समीकरण. बॉल 9ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल बॅकफुटला येऊन कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषा पार. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट. येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 5. पहिले 3 बॉल लेग ब्रेक टाकले, त्यानंतर या बॉलवरती वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोष सकपाळ यांनी या बॉलला बॅकफुटला येत असताना कट केला आणि चौकार ठोकलाय. 2 बॉल आणि विजयासाठी 5ची आवश्यकता.
वाला में तो दोन बॉल 5 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळालाय. अगदी महत्वपूर्ण क्षणी आकाश काळे यांच्याकडून चूक झाली आहे. व्हाईट बॉलचा इथे इशारा पंचांच्या मार्फत पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना 35 येणारे बॉल 2 बनवायचे 4. 2 बॉल 4 चं समीकरण. यावेळेसचा बॉल ऑनसाइडला खेळला गेला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना या बॉल वरती आले केवळ 1 धाव. येणारा बॉल 1 बनवायच्या 3. 1 बॉल 3 चं समीकरण. सेमीफायनल 2 हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला KUCC गावडोशी तर त्यांच्या विपक्षामध्ये NKCC आहीर. एका बाजूला संतोष सत्तार तर त्यांच्या अगेन्स्ट आकाश काळे. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. महत्वपूर्ण चेंडू. इथून पुढे कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये SSC देवळी संघाच्या विपक्षामध्ये खेळेल? तो संघ गावडोशी KUCC की टीम NKCC आहीर? स्ट्राइक चेंज कर दो. एक बॉल 3 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल चूक झाली आहे. वाईड +1. आता मात्र 1 बॉल आणि आता 1 ची आवश्यकता. काय सामना रंगला. 1 बॉल आणि 1 ची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 1 बॉलला तुम्हाला 1 धाव ही करणं गरजेचंच आहे. आणि 1 बॉल 1 चे सामने आपण अनेक वेळा पाहिलं की गोलंदाजी करणारा संघ जिंकलाय. मात्र इतिहास संतोष सत्तार यांना बदलावा लागेल. 12 बॉल 24 वरती फलंदाजी करतात. विजयासाठी 1 बॉल 1 ची आवश्यकता. एक बॉल 1 ची आवश्यकता. क्षेत्ररक्षण जवळ घेतलं गेलाय. क्षेत्ररक्षकांना ती 1 धाव रोखण्यासाठी. इथून पुढे आता संतोष सत्तार काय पवित्र आजमावणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल आणि 1 ची आवश्यकता. एक बॉल 1. यावेळेचा बॉल टॅप केला गेला. क्षेत्ररक्षक रनआउटची संधी आकाश काळेकडून झाली चूक आणि इथून पुढे टीम गावडोशी KUCC अंतिम सामन्यामध्ये धडक मारत असताना विजय प्रस्थापित केलाय. हाडलक बाडलक टीम आहीर NKCC आपण चांगली फाईट दिली. मात्र शेवटच्या क्षणी आपल्याकडून झालेल्या चुका आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन गेल्यात. विजय प्रस्थापित करत असताना KUCC गावडोशी अंतिम सामना